नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. चांदवड निफाड मार्गावरील परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. तत्काळ चांदवड पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पाहणी दरम्यान मृत व्यक्तीचे दोन्ही हात नायलॉन दोरीने मांडीला बांधून आवळलेले, तसेच कमरेला अंदाजे 20 ते 30 किलो वजनाचे डंबेल्स बांधलेले आणि तोंड कपड्याने घट्ट बांधलेले असल्याचे आढळून आले. मृताच्या अंगावर लाल रंगाचा हुडी टी-शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट तसेच पायात 9 नंबरची पॅरागॉन कंपनीची चप्पल दिसून आली. या वर्णनावरून तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्राथमिक तपासात संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले असता तो निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी शादाब रज्जाक तांबोळी वय 30 वर्षे यांचा असल्याची खात्री पटली. शादाब तांबोळी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून उगाव येथून बेपत्ता असल्याची नोंद निफाड पोलीस ठाण्यात दाखल होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाणे येथील पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पुढील तपास प्रक्रिया सुरू केली आहे. सदर मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपाताचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय तपासणी तसेच तांत्रिक पुरावे संकलित करण्याची कार्यवाही सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड व निफाड पोलीस संयुक्तरित्या तपास करीत आहेत. उगाव येथे संतापाचे वातावरण असून संबंधित प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर व्हावा अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राहुल कुलकर्णी, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.